तर मंडळींनो, तुम्हाला वाटत असेल आम्ही कुठं असं फिरतो, पण नाही, आमचं हे रोजचं आहे बघा. कॉलेजमधून यायचं आणि इथं आमची मेस आहे, तुम्हाला दाखवतो. आणि आम्ही नुसतंच असं कुत्र्याने फिरत नाही, तर आम्ही एक प्रोफेशनल कोर्सला आहे. द प्रोफेशनल होमिओपॅथ्स. वी आर होमिओपॅथ्स. हे जे आमचं ओनलीपॅथी, दॅट इज होमिओपॅथी. तर असं आमचं आजचं कॉलेजचं समजा तुम्ही एक म्हणू शकता की आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केलेली आहे कॉलेजची. तर आमचं कॉलेज अतिशय उत्कृष्ट आणि एकदम निवड. यांची बघा अशी मायवास्ती हे दरड. सॉरी बट दिस शुभम अँड दिस तनिष वी आर कमिंग. तनिष भाई कंटेंट हे आमचे परमप्रिय मित्र तनिष भैया. यांचा आधार म्हणजे खूप आहे आम्हाला कॉलेजमध्ये. त्यांच्या आदर्शिवाय आम्ही काही करू शकत नाही. कसे आमचे मोठे बंधू आणि बस असे आहे तनिष. त्याला वळा आता. नमस्कार मंडळी. तर आमच्या इकडे कुठे घेऊन चालला बुवाच्या इकडे चालू. कट आम्ही एडिट करू आता त्याला. तर मंडळी फार बघा, सकाळी 8:30 पासून जे बसतो आम्ही तिथं, इतकी तर भूक लागेल की जास्त तीव्र भूक अशी भूक लागलेली आहे आता. तर मेस मध्ये बघूया काय आहे जेवायला. व्यवस्थित असतं तर ठीक आहे, नाही तर एकदम उत्कृष्ट मेस आहे बघा आमची. प्रेम भैयाला आमचे विचारूया. प्रेम भैया आज 5 मिनिटांनी करूया आपण. तर आमचे प्रेम भैया तर प्रेम भैया, तुम्ही लवकर लग्न करू नका. आणि आणखीन काही आलं नाही, भूक लागली काय व्यंजन काय आज माहित नाही. मेनू येणार आहे आणि तो मेनू आला की आम्ही सांगू शकता. आजचं व्यंजन काय माहित नाही, तर भूक लागली आहे. पोळीची चव सांगतो बघा तुम्हाला. हे पोळी एकदम उत्कृष्ट आणि एकदम नरम अशी पोळीचा आकार दाखवतो तुम्हाला. पिठाळ पोळी. अरे पिठाळ पोळी आहे. फार अशी अत्यंत अशी भूक लागते. प्रेम भैया, तेल लावलेली पोळी आणा. सकाळी उठणं होत नाही. सकाळी कॉलेजचा टाइम असतो 9 आणि हे उठते 8:45 ला, 8:50 ला. आणि मग ते काय घे भाजी. तर तुम्ही बघू शकता मेसचं जेवण कसं असतं. घरापासून मेसचं जेवण एकदम उत्कृष्ट आहे बघा. तसं आहे, ठीक आहे. दुकान चालू करत साईड बाय साईड. आणि पोळीची चव तर बघा एकदम तोडू नको तशा कुत्र्या. माझ्या पोळीची चव आहे. मी पण ट्राय करतो पोळीची चव. पोळी ओम आता तुम्हाला ओम पोळी खाऊन दाखवेल. कशी मला असं वाटतं गावापासून बनलेली आहे. उत्कृष्ट एकदम एकदम असे प्रीमियम क्वालिटीचे तर नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आज सुदर्शन भाई आठवड्यांचा बड्डे होता. तर नेमकंच बड्डे सेलिब्रेशन झालं आणि या ठिकाणी मी जेवायला आलतो. पण जेवता जेवता असं झालं की या ठिकाणी खूप गर्दी झाली आणि त्यामुळं जागा नाही. जागा भेटाना मुश्किल है यार. तो क्या हुआ, ये प्रेम भैया से बात करके हमने देखा, लेकिन प्रेम भैया नहीं मान रही है इस बात को. तो प्रेम भैया को विनंती करना पड़ेगा. प्रेम भैया थोड़ी सी विनंती करो ना. प्रेम भैया लाज रहे या ठिकाणी. बहुत लाजने के बाद प्रेम भैया से विनंती की. मेस मध्ये अत्यंत गर्दी झालेली आहे, तर त्यांना मुलं काय सांगतात समजत नाही. तर प्रेम भाईने आपल्या मेस मध्ये आता नवीन सिस्टीम अपडेट केली आहे खुणा खाना. तर आपण बघूया प्रेम भाया कोणत्या खुणा आहे. सांगा प्रेम भाया. एक साठी पोळी, 1 साठी पोळी, 2 साठी भात, 2 साठी भात, 3 साठी भाजी. 3 साठी भाजी. तर तुम्हाला समजलंच असेल प्रेम भाईचा खुणा खाना काय. तर आपण आपल्या एका सबस्क्रायबरला विचारू. सांग बा, तू समजलं प्रेम भाईने काय सांगितलं? समजलं तो समजलं भाई. तर प्रिय मंडळी, आता आपले जसे बेस प्रेम भाईने सांगितलं, तर त्या पद्धतीनं जर आपल्याला जर पोळी पाहिजे असली तर असे 1 बोट दाखवायचं. 1 बोट दाखवायचं. भात पाहिजे असला 2 बोट असं. आणि मीठ जर पाहिजे असलं तर असं करून असं चालवायचं बघा, लगेच मीठ येईल. तर समजलं तुम्हाला. आणि पाहिजे असली की असं बसवायचं. असे चावट चाळ्यानं उभा राहतो आणि गाडीने असं घरवाले देखते. शिवाय नाही शकत मी. कंटेंट रिपीट हो रहा है. हा, कंटेंट रिपीट होते. तर आपण तर मित्रांनो, सिडको यंसा मध्ये जेवढे पण माझे मित्र जे शिकत असते, तर त्यांनी N5 N7 जवळपास N7 होते मित्रांनो. असं काही लांब नाही आपली मेस. अर्बन किचन नावाची आपली प्रेमबाईची मेस आहे. एकदम उत्कृष्ट जेवण आहे इथं. बघा, आम्ही 2 महिने झाले जेवण करतोय आणि एकदम उत्कृष्ट आणि स्वादिष्ट जेवण देत आहेत. तुम्ही एक वेळेस तेच तरी करायला या, असं माझं म्हणणं आहे. तरी आपण आता प्रेमबाई ऐकून त्यांचे विचार बोलून घेऊ. काय म्हणणं आहे त्यांचं? बोला प्रेम भाई.
तर मित्रांनो धन्यवाद आजचा ब्लॉग बघायसाठी. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आमचे पावभाजीचे पैसे देणं बाकी त्यांना लवकर सबस्क्राईब करा. पैसे बनवा. 1K ज्या दिवशी 1 पोळी 2 भात 3 भाज्या. आम्ही 1K झाल्यावरती सांगितलं तर आमच्याकडून पावभाजीने आमच्याकडून दाळबट्टीचा कार्यक्रम आहे आपलं पूर्ण जेव्हा आपल्या पूर्ण युट्यूब फॅमिलीसाठी. तर चला मित्रांनो आज आपला ब्लॉग तर या ठिकाणी उत्कृष्ट असं जेवण झालेलं आहे. उत्कृष्ट असं जेवण झालं ना आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूयात. आणि तर काय रे पुढं तर भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये. आज जरा लेट झालं ब्लॉग टाकायला तर हे समजून घ्या. उद्या सकाळी भेटतो आता. उद्या सकाळी भेटू आता डायरेक्ट. आता झोपा तुम्ही आज- झोपा. आम्हाला बी झोपून द्या. लय लिहायचं पडलंय. खूप आता लिहायचं झोपून बाकी घेतोय. आहे. हो मेडिकल स्टुडंट होणं सोपं नवं माय. उगाच नव माय लय हाल होते माय. तर चला मित्रांनो आता इथे वापरापासून हात दुखतो माय. मग इथे लाईट नाही तर आम्ही तर आता झोपा. लाईट गुड नाईट. त्यात काही येऊन नाही राहिलो आम्ही. शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीला पण दाखवा. तसं काही वाईट बोललेलो नाही आम्ही. हा. तर चला आम्ही हात नंबर बाय बाय टाटा बाय बाय.